बोरगाव मंजूसह इतर ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आला आहे। याबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये चॅनलमध्ये बातम्या प्रसारित करण्यात आल्या। सदर बातम्यांची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकासह दारूबंदी विभागाने घेऊन टेस्ट केसेस सुद्धा केल्या आणि या केसेसमध्ये धंदे सुरू असल्याची पुष्टी झाली। इथवर सुद्धा बोरगाव मंजू पोलिसांना जाग आली नाही। धंदे जशीच्या तसेच सुरू आहेत। या सर्व प्रकारांवर पडदा टाकण्यासाठी सकाळी बोरगाव मंजू पोलिसांनी एका कत्तलखान्यावर धाड टाकत कार्यवाही केल्याचा बवाल केला। यामध्ये घटनास्थळावरून 2 आरोपी आणि एक बैल अंदाजे किंमत 30,000 रुपये, एक कुऱ्हाड आणि धारदार सुरे अंदाजे किंमत 300 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आपल्या कार्यवाहीचा गावभर बवाल केला आणि सदर मुद्देमाल आणि आरोपी पोलीस स्टेशनला आणून 4 तास कागदी कार्यवाहीचा बनावटी प्रकार दाखवत 2 आरोपींमधून एकच आरोपी दाखवला। दुसऱ्या आरोपीला कसे सोडून दिले याची खमंग चर्चा संपूर्ण गावभरात सुरू आहे। विशेष म्हणजे ही कार्यवाही स्वतः ठाणेदार सुनील सोळंके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली हे विशेष आहे। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।